राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान 31व्या अध्यायामध्ये सद्गुरु दत्तात्रेय आईला मोक्षाचा संबंध सांगत असताना सद्गुरूच्या कृपेनेच मनुष्याला मोक्ष मिळतो, पण सद्गुरू त्या स्वरूपाचा असावा. आनंद आणि सुख प्राप्तीच्या मार्गावर चालत असताना जीवाचं वर्तन कसं आहे त्याच्यावर मोक्ष अवलंबून आहे. म्हणजे माणसाला आनंदही पाहिजे आणि जीवनामध्ये सुखही पाहिजे. शरीर आहे तिथे सुखाच्या कल्पना असणारच, पण आत्म्याला आनंद पाहिजे आहे. याकरता जीवानं सद्वर्तन करून गुरुची कृपा संपादन करावी. हिशोब लिहून म्हणून मोठे लोक कधी ट्रस्टी होत नाही. ज्यांना भगवंत पाहिजे आहे ते व्यवहार सांभाळणे, ते भले झाडत बसतील मंदिर, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या मनामध्ये किलमिश निर्माण करतात. मी तुम्हाला सांगितलं ना किंवा यात्रा झडली नाही का तर पैसे मिळाले नाही. यात्रेत लाखो लोक होते पण यांना झडली नाही, म्हणजे अशी बुद्धी विपरीत होऊन जाते. म्हणून विपरीत बुद्धीला आनंद नावाची गोष्ट मिळत नाही. परमार्थामध्ये भगवंताची जेवढी उपासना होईल तेवढ्याने आनंद आणि पुण्य जमा होतं. मग ज्याच्याने आनंद आणि पुण्य जमा होतं अशा गोष्टी सदोदित करत राहिलं तरच मोक्ष मिळेल. म्हणून विषयाचं निरूपण सांगत असताना माता अनुसयेनं प्रश्न विचारला आहे की ज्ञान हे मुळामध्ये माणसाला असतं, पण ज्ञानामृत आहे, ज्ञान हे अमृत आहे हे गुरुकडून पटलं पाहिजे. ज्ञान सगळ्या जीवांना आहे. जसं भौतिक ज्ञान आहे तसं आध्यात्मिक ज्ञान सुद्धा आहे. मनुष्य जात ही मुळातचे भजनशील. मग ते ज्ञान असल्यावर ते जीवनाच्या वृद्धीसाठी वरदान ठरलं पाहिजे.
जे आपल्याला ज्ञान आहे आत्मज्ञान, ते आपल्या जीवनाच्या वृद्धीसाठी किंवा जीवनाच्या कल्याणासाठी, जीवाच्या बरेच लोक नित्यनेम करतात पण त्यांना सत्संगच घडत नाही, आणि सत्संग घडत नाही म्हणून वारंवार दुःखाच्या कल्पना चांगल्या होतील अशाच प्रयत्नात राहतात आणि दुःखाच्या कल्पना सतत चांगल्या होत नाही. ज्या ठरलेल्या आहे तेवढ्याच होतील. घटित आणि अघटित, अघटित जे आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून दत्तांनी समाधी अवस्था सांगायला सुरुवात केली आणि संन्यासी विद्वान यांची लक्षणं सांगितली. ग्राह्य आणि अग्राह्य म्हणजे काय आचरायचं आणि काय आचरायचं नाही. आचरण गुण लक्षणं विसरून अंतरंगात तल्लीन होणं म्हणजे समाधी. आपलं आचरण सत्व रज तम तीन गुण हे विसरून द्यायचे आणि समाधीमध्ये स्थिर व्हायचं. आता आपण किती लोक पाहिले आले आले असं नवं नवं असं दाखवता किंवा आम्ही ध्यान करतो आणि कुठे गायब झाले, कोणत्या मार्गाला लागून गेले. तर हे जे असतं ना, हे स्थिर होणं, आपला नित्यनेम आणि सदाचार टिकणं ही देवाची कृपा आहे हे आधी समजलं पाहिजे. कारण सदाचाराशिवाय कोणतंच गोष्ट सिद्धीला जात नाही आणि सदाचार आहे हीच देवाची कृपा आहे. सदाचार शब्द आहे. मग सदा नेहमी दया, धर्म, दान आणि तप या 4 गोष्टी आपल्या आचरणात असले की देवाची कृपा आहे. याच्यातली एकही गोष्ट कमी झाली की कमी होऊन जाते. जसं आम्हाला कोणी ब्राह्मण आला, आम्ही त्याला काहीतरी देतो, पण तो जर सदाचारी असेल तर तो घेतोय आणि परत देतोय. जो सदाचारी नसेल तो म्हणे आपला फायदा झाला तो चालला जाईल, तो 50 मधला 1 रुपया का होईना दिलच तो. कारण हे सदाचाराचं लक्षण आहे. दान देणं ब्राह्मणाने आणि दान घेणं हा ब्राह्मणाचा सदाचार आहे. त्याने दानाला अव्हेरायचं नाही. मग तो 1 रुपया असो, लाख रुपये असो, अव्हेरायचं नाही. कारण त्यात तुझा धर्म आहे तो घेणे आणि स्वाध्याय करणे आणि स्वाध्याय करून घेणे. आधी धर्म कळायला पाहिजे. नुसतं जर आपण घेणे धर्म केला तर मग ते टिकत नाही. म्हणून आदान आणि प्रदान समाधी होय. मग मनुष्य असा आचरणाचे गुणाचे लक्षणं सोडून चित्तवृत्ती करतो तेव्हा त्याच्याकडून 6 चक्राचं समाधान म्हणजे षटचक्र जे आहे त्याने तो पुढे पुढे जातो. आणि षटचक्राने गेला की मन आणि आत्मा हे त्याला कळायला लागतं आणि त्याच्यामध्ये तो तल्लीन होतो. तल्लीन झाला म्हणजे समाधी झाली. ज्याप्रमाणे एक गप्पा मारायचं ठिकाण नाही आहे, टाइमपास नाही या जागेत. शिकलेले लोक तसे, न शिकलेले लोक तसे. म्हणून समाधीचे 5 प्रकार दत्तत्रयांनी सांगितले आहेत. ज्याने उपाधी त्यागून अखंड समाधी साधली त्याच्या सर्व आधी व्याधी संपून जातात. काय केली? उपाधी टाकली. साधूनाम निरुपाधी म्हणून साधू काय करतो? उपाधी सोडून देतो. उपाधी सोडतो म्हणून त्याची समाधी लागते. आपण उपाध्या वाढवतो, ओळख नसली तर ओळख काढतो. कशा करता? आपल्याला कमी उपयोगाला आलं पाहिजे, पण दुसऱ्याच्या उपयोगाला पडायची आपली तयारी कमी असते. तो सदैव ब्रह्मपदी नांदतो. जो उपाध्या टाळतो तो ब्रह्मपदामध्ये जातो. जो
स्वामी तत्वाच्या वृत्तीने समावून मुक्त होतो, तो संचार करतो. त्याच्या सान्निध्यात राहून द्वारकेला एक साधू आला होता. अगदी मस्त तेजपुंज होता. मी पाहिलं त्याच्याकडे, पाहिल्याबरोबर मला ते जाणवलं. स्वामीजी पुढे येऊन बसा. मला म्हणे, खुर्ची समोर असून सुद्धा स्वतःचा आसन टाकून खाली बसून गेला गेटच्या जवळ. 1.5 तास त्याने डोळे सुद्धा उघडले नाही. आणि मी सांगत होतो ध्रुवचरित्र. ध्रुवचरित्र संपलं आणि एवढ्या तल्लीनतेमध्ये उठून गेला तो. राधे 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 करत करत निघून गेला. म्हणजे 1.5 तासपर्यंत त्याला जे साधायचं ते साधलं, निघून गेला. पुढे येऊन नाही बसलं, किंवा गादी आहे, आसन आहे, त्याच्यावर आहे, आपण कोणी नाही, तिथेच खाली बसून गेलं. आसन टाकलं आणि बसून गेलं मागच्या बाजूला. एक खुर्चीवर बसला होता. म्हणजे ज्या वेळेला माणसाला अवस्था येऊन जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये तो तल्लीन होऊन जातो. ध्रुवचरित्र काय? ध्रुव म्हणजे निश्चित. आपली जी निश्चिती आहे ती त्याला कळून लागते. म्हणून सदैव हे लोक ब्रह्मपदी नांदतात, म्हणून ते स्वयंमुक्त असतात आणि म्हणून संचार करतात, स्वतः मुक्त असतात. आता जसं समाधीद्वारा मुक्त होता येतं तसं नामाच्या द्वाराने सुक्त. जीवनमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, नामाची या गजरे जीवनमुक्त झालो. जीवनमुक्ताच्या अवस्था आहे. जिप्रवांना जीवनमुक्त, साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ जीवनमुक्त. मग जीवनमुक्त जी अवस्था आहे ती जशी समाधीने येते तशी नामाने सुद्धा झाले. तुकाराम महाराज सुद्धा जीवनमुक्त होते. कपडे लत्ते अंगावर होते सगळे. ज्ञानेश्वर महाराज जीवनमुक्त होते. म्हणून सदैव ब्रह्मपदी नेमतो, पूर्ण ब्रह्म असतो, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारे दत्तगुरूंनी समाधी अवस्थेची लक्षणं सांगितले. याबाबत मावतेनं विचारलं. अनुसया माता म्हणाली, आम्हाला अशाच राहण्याची आस आहे, ती पूर्ण करावी. आता हा प्रश्न दोघांनी, दत्ताला सुद्धा आईच्या कचाट्यातून सुटायचं होतं, कारण आज्ञा झाल्याशिवाय जाता येत नव्हते. आम्हाला सुद्धा जीवनमुक्त जगायची इच्छा आहे. ही म्हणाली, मला सुद्धा जीवनमुक्त जगायची इच्छा आहे. मग आता जीवनमुक्त केव्हा होईल? तर मी पुत्र आणि तू आई हा संबंध सुटला. जसं तुम्ही संतापाने म्हणता, जो मुलगा वागवत नाही त्याचा माझा संबंध तुटला. तुटला. तसं हे म्हणताय जीवनमुक्त झालो, आम्हाला जीवनमुक्त जगायचं आहे. ही म्हणते मला जीवनमुक्त जगायचं आहे. माता अनुसया म्हणाली, बाळा, अति कठीण कार्य एकाच जन्मात साध्य होईल असं वाटत नाही. त्यासाठी अन्य जन्माचं तपाचं आचरण लागेल. हे ऐकून दत्तात्रय प्रसन्नपणे अति सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, माते, तुझं म्हणणं सत्य आहे, मात्र त्यासाठी जीवाला शेवटी नरदेह प्राप्त होतोच. कारण अनेक जन्म घ्यायचे म्हणजे नरदेह येईल, आणि कोणत्या नरदेहात कुठे काय खड्डा येईल. आता काही लोक विचारतात ना, किंवा आम्ही कोणत्या गावाला राहिलं म्हणजे सुखी राहू. गावात राहणं सुखाचं नाही आहे. कोणतंही गाव असो, त्या गावात सावधान राहणं सुखाचं आहे. कसं राहिलं पाहिजे? सावधान. सावधरित्या आपण जेव्हा राहू तेव्हा कुठेही सावध राहू. स्वतःच्या गावात सुद्धा आपण आचरण विरुद्ध वागलो तर तिथे सुख येणारच नाही. मग सुख काय आहे?
तर आचार विचार मोह नाही केला म्हणजे दुःख कमी होता, मोह केला म्हणजे दुःख. आता उदाहरणार्थ आपण कुठे बसलोय आणि आपली वस्तू गेली, थोडा तपास करायचा, ती जाणार होती म्हणून गेली, बस सोडून द्यायचं. ते सोडलं नाही तर जीवनामध्ये आपल्या लक्षात असं येतं की साला आपल्याला हेच त्रास होतो का. नाही, जे राहणार आहे ते राहतं आणि जाणार आहे ते जातच. तुम्ही उदाहरण पाहिलं देवकीचं भागवतामध्ये, 6 बालकांची हत्या झाली, पण परमात्मा एवढा कर्तृत्व मिळाल्यावर ती बालकं परत मागितली. त्यामुळे देवाचे माता पिता होऊन सुद्धा ज्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवकीचं दर्शन घेतलं, परमात्मा गर्भात असताना त्या देवकीचं दर्शन घेतलं आणि तीच देवकी परत त्या मृत बालकांची इच्छा करते, म्हणजे तिला ज्ञानाची अवस्था झाली का नाही. परमात्मा सारखा मुलगा असल्यावर सुद्धा आता देवकीचं निजधामाची वेळ झाली होती, वसुदेवाची निजधामाची वेळ झाली, तरी त्या मुलांची वासना राहिली. आणि मग काय झालं, भगवंताचं स्वर्गागमन झाल्यावर यांना जावं लागलं आणि कलियुगाला सुरुवात झाली. पित्याच्या आधी मुलाने जाणं, पतीच्या आधी आपल्या पत्नीच्या आधी पतीने जाणं, ही देवाने सुरुवात करून दिली. कारण कलिकाल हा सुरू झाला. कलिकालामध्ये वासना आणि इच्छाशक्ती नष्ट होणं अतिकठीण आहे. जाते का अजून वाढवायची तयारी आहे. कोणाकरता वाढवायचं आहे ते म्हणता आम्हाला गरज नाही आहे. असं आहे. मग काय इच्छा आकांक्षा कशा आहे. म्हणून माते, हे जरी खरं सार तुला सांगितलं, नरदेह हा दुर्मिळ आहे, या जन्मास सहजपणे लाभ घेतला पाहिजे. यासाठी पुढच्या जन्माची वाट पाहणं योग्य. सर्व लाभात श्रेष्ठ लाभ म्हणजे नरदेह. काय आहे तर सगळ्यात मोठा लाभ कोणता झाला आहे तर नरदेहाचा. त्यात आत्मज्ञान विशेष. हा लाभ ज्याने साधला तोच माता पित्यांच्या कुळाला सुद्धा उद्धरतो. म्हणून शब्द वापरले, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक मनुष्यच या नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर इथे धन्य होतो. धन्यतेचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. असे योगी पुरुषांचे सारे जगत धन्य हो. म्हणून परब्रह्म हे निश्चित आहे. सगळ्यांच्या अंगी सामर्थ्य आहे, पण प्रयत्न कमी आहे. नरदेहामध्ये मोक्षाला जाण्याचं सामर्थ्य सगळ्यांच्या अंगी आहे, पण प्रयत्न कमी आहे आणि मार्गदर्शक कमी आहे. असे बरेच श्रीमंत लोक आहे बघा, मुंबईला मोठा व्यापार करतात, मुलगा करता झाला की व्यापार त्याच्या. वृंदावनामध्ये एक बंगला घेऊन मुलांना सांगतात की तुम्ही सगळी अर्थव्यवस्था पाठवायची, आम्हाला बाकीचं काही माहीत नाही. घरून अर्थव्यवस्था येते, पण जिथून ते घरी काय चाललं आहे असं फोन नाही करत. फोनची सुविधा आहे, इकडचं तिकडे कळवतील की अमुक अमुक पाहिजे, पण तिकडे तुमचं काय चाललंय, नफा नुकसान तोटा नाही. का? कारण जर विचारलं आणि त्यांनी सांगितलं, ते मुलंही सुज्ञ आहे, ते काही सांगत चांगलं चाललंय आमचं बस एवढं, हे मी नाही विचारत तुमचं काम काय चाललंय. असे बऱ्याच लोकांचे ते घर आहेत, तिथे सुविधा सगळ्या आहे,
रात्रंदिवस चिंतन करत बसतात. संपत्ती आहे त्याचा उपयोग घेत आहे. कशा करता? आपल्या जळगावचे एक श्रीमंत मनुष्य होता, कायम पंढरपूरला राहिले आणि काही कामाला आले, जळगावला गेले आणि पंढरपूर राहून गेलं. चंद्रकिरणजी महाराज होते ना, त्यांच्याजवळ मी बसलेलो होतो एकदा. त्यांचे वंशज आले, काहीतरी एक राजवाडा हे करायचा होता. साईन करतो, मैं भूल गया, बोले कौन से गाव रहता मेरे को मालूम नहीं. त्यांनी साईनही केलं नाही, राजवाडा हे मला माहीत नाही. कारण एकदा तिथे चित्त गेलं की मग त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे होती. माझं नाही आहे ते. माझं म्हटलं की त्याची विवंचना डोळ्यासमोर येते. मग यांनी काय केलं असतं, तर माझे चित्त तुझे राही ऐसे करी काही. तर त्याला सुद्धा उपाय सांगितला, देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. कारण या सगळ्या गोष्टी सत्संगानेच होत असतात, सत्संगाशिवाय होणारच नाही. कारण सत्संगतीने तुटती कुबुद्धी. पण आपण असा सत्संग ऐकतो की त्या ठिकाणी संपत्ती वैभव याचं प्रदर्शन असतं. कारण संपत्ती वैभव याचं प्रदर्शन करायला गेल्यानंतर ती कल्पना त्या ठिकाणी साकार नाही होत. साकार नाही होत. ती साकार व्हावी असं जर वाटत असेल तर त्याकडे मन नाही लावलं पाहिजे. कारण मनाचा धर्म कसा आहे, पाणी जसं उताराकडे वाहतं तसं मन या वातावरणाकडे मिसळत जातं. म्हणून मायेमुळे इच्छाशक्ती निर्माण होते. जगामध्ये मायेमुळे इच्छाशक्ती निर्माण होते आणि मायेचा आकार दिसत नाही. मायेचा जो आकार आहे तो दिसत नाही. माया कशी आहे, काय आहे, दिसत नाही, पण भासते. भासते पण अनुभवाला येते. कसं म्हणे, तर वत्साला पाहून धेनू जशी पळत जाते, वत्सा लागे धेनू जैशी, अनुभवाला येते. डोळ्यात अश्रू येतात, आनंदाश्रू येतात आणि दुःखाश्रू येतात. दिसत नाही पण भासते, अनुभवाला येते. म्हणून प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष हे महत्त्व आहे. जो ओंकार आहे तो त्रिगुणात्मक विस्तार झाला आहे. हा जो ओंकार आहे, ओम, हा 3 गुणांनी विस्तार पावला आहे. सत्व, रज आणि तम. मग सत्व, रज, तम या 3 गुणांनी तो युक्त असल्यामुळं त्याची अवस्था ती झालेली आहे. काहीतरी तो माणूस तिथे ते शांभवने किल्ली दिली, तो उघडून काही करायचं तर समोर जा तुम्ही. काही देवाला हात लावू देऊ नका, नवरात्र आहे. हा कोणी रिकामं काम आहे ना. सर्वव्यापी ब्रह्म व्यापक आहे, असूनही सर्वापेक्षा विभक्त आहे. ब्रह्म हे सर्वव्यापी आहे, पण सगळ्यापासून ते विभक्त आहे, वेगळं आहे. बरेच लोक सगळ्यांमध्ये राहतात आणि राहून अलिप्त राहतात. जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी काही जेवायचं नसतं, कार्यक्रमात जाऊन बसतो आपण, पण कार्यक्रमाच्या निगडीत जात नाही, बसल्यावर सुद्धा. आणि असा जो त्या कार्यक्रमामध्ये बसतो आणि निगडीत जात नाही, तोच अलिप्त राहू शकतो.
म्हणजे कशाप्रमाणे, म्हणजे कमलपत्र चिखलात उत्पन्न होतं, पण पाण्याचा थेंब पडू देत नाही, लगेच खाली निघून जातं. म्हणून कमलपत्राप्रमाणे जे लोक अलिप्त राहतात ते समाधी अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतात. जे कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहू शकत नाही ते केव्हा केव्हा अशा जगामध्ये फसून जातात, अडकून जातात. म्हणून सर्वव्यापी ब्रह्म असून सुद्धा ते विभक्त राहिलं. ब्रह्मापासून जे उद्भवलं ते ब्राह्मण, आता ब्रह्माचं देवाचं मूळ काय आहे ते उत्पत्ती स्थान जाऊन, उत्पन्नापासून जे जे आकाराला आलं ते सगळं ब्राह्मण होय. मुळात ब्रह्मापासून सगळं उत्पन्न झालं आहे, पण ब्रह्मापासून जे आकाराला आलं, आकार वेगळा झाला म्हणून कार्य पडलं. मग कार्य काय, तर जगाचं रक्षण केलं म्हणून क्षत्रिय झाला, जगाला ज्ञान दिलं म्हणून ब्राह्मण झाला, जगाचं पोषण केलं म्हणून वैश्य झाला, आणि जगाची सेवा केली म्हणून नौकर झाला. पहा तुम्ही, कलेक्टर आयत झालेला आहे आणि त्याच्या समोरचा मंत्री मॅट्रिक नापास आहे, पण मंत्री आल्यावर त्या कलेक्टरला उभं राहून द्यावं लागतं. तो म्हणेल हा भाऊ, हा भाऊ, हा भाऊ. पद आहे पण अधिकार. खरंच जर त्या IAS लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चालले ना तर तेव्हाच कामं होतील, पण नाही. जे कायद्यात बसेल तेच, हे म्हणता आम्ही सांगू तो कायदा, म्हणून तो बेवायदा होतो. या सर्वापेक्षा ते विभक्त राहिले. सद्गुरूला शरण जाणे आणि त्यांची चरणसेवा करणे, सारे काही सोपवून देणे म्हणजे तो मार्ग पत्करला. मनात कुठलीही भ्रांत राहणार नाही. वाहू हा संसार देवापायी. आपण जर देवाच्या चरणावर सगळं सोडलं तर मनामध्ये शंका राहत नाही. म्हणून सगळ्यांचं वर्म काय आहे याचं विवरण, सद्गुरूला शरण जाणे. आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो, नेणो अन्य उपाय. आम्ही जाणो हरीचे पाय. त्यांची चरणसेवा म्हणजे करणं म्हणजे काय, तर ज्ञान आणि भक्ती या दोन गोष्टी उचलायच्या. ज्ञान एक पाय आहे आणि भक्ती दुसरा पाय आहे. गुरुचे दोन चरण आहे. उद्धवाने सुद्धा ज्ञान आचरलं की नाही, रामच गादीवर आहे, मी नाही, मग मी सेवक आहे. म्हणून 14 वर्ष सेवक बुद्धीने जगले. सेवक बुद्धीने जगायचं होतं म्हणून काय केलं, राजा नव्हता पण रामच राजे होते, अष्टप्रधान होते. त्यांना सांगितलं सगळं काम करा आणि मला दाखवा. अयोध्येत न राहता नंदीग्रामात राहिले. भरत महाराज नंदीग्रामात राहिले आणि तिथे उपासना करत राहिले. कोणाच्या, तर चरण पादुकांच्या. 14 वर्ष पादुका सुद्धा अयोध्येत नव्हता, नंदीग्रामात होत्या. आणि अयोध्येतले सगळे लोकांचं शरीर अयोध्येमध्ये होतं, पण मन मात्र नंदीग्रामामध्ये होतं. आणि नंदीग्रामात असलेल्या भरताचं वास्तविक मन पादुकेवर होतं, पण आस्तिक मन रामाकडे होतं. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं मन आत्म्यामध्ये रमण करावं. म्हणून आत्माया रामा निजबोधाया रामा. कशाची आरती, सहजाची आरती, वाद्यांचा गजर, सहजरित्या आरती झाली पाहिजे. आता आरतीला सुद्धा फॅशन करून टाकले लोकांनी. त्या काशीला मी त्या याच्या घाटावर गेलो ना, गोमती घाटावर, तर प्रत्येक घाटाच्या तिथे प्रत्येक घाटाला आरत्या व्हायला लागल्या. असं आहे.
प्रत्येकाची याच्या आरतीपेक्षा त्याची आरती ओवाळाची आरती मोठी, त्याची एकानं तर मेणबत्त्याच घातल्या होत्या त्या आरतीमध्ये. आता मेन देवावर ओवाळायचं आहे का? असं आहे. काय ओवाळतो आपण? तूप. म्हणजे असं होऊन जात. मग तिथे आरतीच्या पावत्या फाडल्या जातात. म्हणजे आरती राहिली का? असे हे लक्षात आलं पाहिजे. आरती करून सुद्धा समाधान झालं पाहिजे. ज्यांनी नाही केली अजून सवय त्यांना पुढे गेलं पाहिजे का नाही? का आपणच पुढे व्हायचं? पण आपल्या मनात काय असतं? आपणच केली पाहिजे आरती. पंचप्राण जीवे भावे, हे आपले प्राण ओवाळायचे. तिथे प्राण आहे, नुसतं आरतीला आज्ञा लावायचा. आपण किती आरतीचे काही करतो? समाजात सुख वाढण्याकरता आरती आहे. तर आता आरती झाली द्रव्य प्राप्ती करता. आरती काय झाली? द्रव्य प्राप्ती करून टाकले तुम्ही. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे. प्रसादाला बसलं, रात्री काय होता? प्रसाद. मग प्रसाद एकदा वाढून झाल्यावर पुन्हा तो मागायचा का? कारण प्रत्येक वस्तू किती असणार ती? ते लगेच ते संपलं की उठून जायचं ना. याला प्रसाद म्हणता. कारण समोर दिसतंय आणि येणारे येत आहे. मग ते आपण जर पुन्हा मागितलं तर त्याला मिळेल का? आज तरी सावधान राहिलं पाहिजे. जो मागून येतो त्याला थोडा मिळाला तरी त्याला किती आनंद असतो. मला प्रसाद मिळा. याला मिळून आनंद नाही. तो आमचा एक बंधू म्हणे, मी जेवण करून आलो, चूक झाली म्हणे माझी. अरे म्हटलं एवढसा मिळाला ना, प्रसाद आहे. असं आहे. आणि आपण काय म्हणतो? आपण पाहे प्रसादाची वाट. हे सिद्धांत समजून घ्या. कोण काय करतं हे पाहायचं नाही, आपण काय करायचं हे लक्षात ठेवायचं. बस आपल्याला कळायला पाहिजे त्याचं महत्त्व. आरतीचं महत्त्व आपल्याला कळायला पाहिजे. काही लोक आरती करता पळत येतात. आपण म्हणतो काय पळतोय का चालले? नाही, त्याचं नाही. आरती मला साधली पाहिजे. तो त्याच्या साध्याकरता, जसं आपण धडपड करतो. कशा करता? धडपड धना करता. पण ते धन आहे तेवढंच हातात येतं. धन आहे तेवढंच हातात येतं. तो धडपड करतो. बरेच लोक धडपड करावी लागते, पण करून सुद्धा केव्हा केव्हा मेहनतीपेक्षा कमी प्राप्त होतं. आणि केव्हा केव्हा धडपड करून मेहनतीसारखं मिळतं. केव्हा केव्हा कमी धडपड करून जास्त. मग ते प्रारब्धावर अवलंबून आहे, धडपडीवर नाही. पण करायची नाही असं नाही, प्रयत्न करायचे. म्हणून ते म्हणतात चरणसेवा करायची. ते सांगतील तो मार्ग पत्कराचा, मनात कुठेही भ्रांत राहणार नाही. सद्गुरूने सांगितलेला मार्ग जर आपण आचरणात आणायला गेलं तर भ्रांत नाही राहत. म्हणून देवीच्या स्तोत्रात एक शब्द आहे, या देवी सर्वभूतेषु भ्रांती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मला कसलीच भ्रांत उरू देऊ. रात्री पराशक्ती सांगितली, काहीच उरू देऊ नको मला. मी जे जे
मी जे जे कर्म केलंय यं चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. मी जे जे काम करणार आहे ते ते प्राप्त तुझ्या निश्चितीमुळे मला होणार आहे. म्हणून सद्गुरूने दिलेली आज्ञा त्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही आहे. काय सांगतात दत्तात्रय? त्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही आहे आणि परमार्थ साधला जाईल. हाच योग साधून ब्रह्मानंदामध्ये लीन झालेला माणूस मुक्ततेला जातो. आपण फक्त जी साधना करतोय त्या साधनेमध्ये लीन व्हावं, तल्लीन व्हावं. आपण ज्या साधनेमध्ये तल्लीन होऊ त्या साधनेमध्ये आपलं काम साध्य होतं. म्हणून आपण आदि मध्य आणि अंत त्यापासून बघितलेले सर्वत्र ब्रह्म व्यापलेले दिसून येते. आदि अंत्य आणि ब्रह्म यापासून आपल्याला सगळं साध्य होतं. अशा प्रकारे मनीच्या सगळ्या कल्पना सोडून संकल्पपूर्वक सर्व वासना त्याग करून, म्हणजे आपण मनात ठरवतो की आता माझ्या सगळ्या संकल्प वासना त्यागायच्या आहे, असा मनाशी संकल्प केला की त्यावेळेस रिपू विकृती आणि कामना, आपल्या शरीरामध्ये जो रिपू म्हणजे शत्रू, विकृती आपली अवस्था आणि मनामधल्या कामना या सगळ्या सोडून स्थिर होतो मनुष्य. आणि त्याला निश्चल पंथ म्हणतात. काय म्हणतात? निश्चल. निश्चल व्हावे म्हणजे काय? चित्तवृत्ती जी आहे ती परब्रह्म चैतन्याशी स्थिर ठेवाव्यात. संपूर्ण लक्ष ब्रह्मानंदामध्ये ठेवावं. आणि असा जो गुरु लक्ष ठेवतो त्याला ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, अशा लोकांना आत्म अनुभवात रंगून जाता येतं किंवा आत्म अनुभव करतात. हेच खरं ब्रह्मतत्व होय. म्हणजे तल्लीन होणं आणि त्यात रमून जाणं हेच ब्रह्म. याप्रमाणे सद्गुरूंनी अनसूये मातेच्या 3 प्रश्नाचे उत्तर देऊन त्या माध्यमातून जगाला आत्मज्ञान व तत्त्वज्ञानाचं निरूपण केलं. उर्वरित 10 प्रश्नांच्या अनुषंगानं ज्ञानामृताचा लाभ पुढील अध्यायात देण्यात येईल. सद्गुरूला शरण जाण्यास आतुर झालेली अनुसया दत्तात्रयांना म्हणाली, तुझ्या निरूपणानंतर विचारांती प्रपंच मिथ्य आहे, खोटा आहे हे मला कळालं. प्रपंच कसा आहे? मिथ्य आहे आणि खोटा आहे हे मला आता कळून चुकलं. तरी माझा भ्रम निरस होत नाही, याला कारण काय ते सांग. हे तू सांगितलं, मला कळालं, तरी माझा भ्रम जात नाही. कारण भ्रम जाणे मोठं कठीण आहे. भ्रमाने नाडिलेले वित्त लवकर सापडत नाही. आपण चुकीने ठेवून दिलेलं लवकर सापडत नाही, केव्हाचे केव्हा येतं अनुभवाला. त्यावर दत्तात्रय म्हणाले, माते, पंचमहाभूतांनी आपण झपडलेले असतो म्हणून आपल्याला पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत जे आहे, या पंचमहाभूतांनी आपण झपडलेले असतो. आणि म्हणून या पंचमहाभूतांनी आपल्याला झपडू नये म्हणून गणपती, देवी, शंकर आणि विष्णू यांचं स्मरण आहे आपल्याला. म्हणजे म्हणून नाथांनी एक भजन लिहिलं आहे, भूत मोठे जबर बाई त्याचं दडपण करून पाही. या पंचमहाभूताचं जे दडपण आहे ते आपल्यावर आहे. पाही पंचमहाभूत कोसळली, चिडली, क्रोधायली म्हणजे आपल्याला थरकाप होतो.
पूर, ऊन, थंडी, वारा, अग्नी. आता काल चांगला सुरुवातीचा दिवस होता, तरी 5 गाड्या पेटल्या काल संध्याकाळी. असं वाटलं होतं आता 25 गेलं हे आग थांबून जाईल, पण काल सुरुवातीलाच गाड्या पेटल्या. काय होत आहे, ते तकलादी निघताय आणि वेग भरपूर दिलाय आणि त्या वेगात निघाल्या की कुठेतरी, म्हणजे दिलेल्या वेगापेक्षा कमी चालल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्या स्वरूपाची अवस्था सांगितली. हे माते, पंचमहाभूतानं झडपलेले असून माईक प्रीती जडलेली आहे, ती कल्पांतीही सुटत नाही. माईक आहे ती, आणि ती माईक असल्यामुळे कल्पांतीही सुटत नाही. या मायेच्या संगतीनं अतोनात दुःख भोगावं लागतं आणि जन्ममरणाचे फेरे मागे लागतात. नरकात खितपत पडावं लागतं, तेथे सोडविणारा कोणी नसतो. आप्त, स्वजन, पुत्र, मित्र कोणी कामी येत नाही. प्राणी मात्र यमयातनेला कारण ठरतो. या प्राण्याला यमयातनाच भोगाव्या लागतात, म्हणून यमाचा पाहुणा प्राणी होय. दुर्धर विघटना होते. निर्दय यमदूतांना दया नसते. बरं, तिथे जे यमदूत असतात ते जे त्रास देतात त्यांना दया नसते, आणि त्यांना दया आणूनही उपयोग नाही. कारण मृत्यूनंतरची ही गती ऐकून अनुसये मातेचे मत कल्पित झाले. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले, सर्व अंग थरथर कापू लागले. भवभीतीने दरदरून तिला घाम सुटला. प्रपंचाचा उभग आला आणि अनावर दाटलेल्या गैवर सागराप्रमाणे मोठ्याने सद्गतीत वचनानं दत्तात्रयांनी म्हणाली, आता या अवस्थेतून मला कोण सोडवेल? आपला पाश घालून यमराज मला नेतीलच आणि दारुण व्यथा करतील. अवधूता, आता मी काय करू? त्यावर दत्तात्रय म्हणाले, तू गुरुनाथांना शरण जा, ते तुझे भव दूर करतील. म्हणून भवभयहरणं सर्वलोकैकनाथं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. म्हणून अशा सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे. तर एका वेळेत शरण जाता येत नाही. शरण जाण्याची संगती स्वीकारली पाहिजे. तुकाराम महाराजांना एवढंही ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर ते शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. आणि असं सांगत असताना हे ऋषींचा थवाचा थवा मोठा आला आणि सगळ्या थव्याने दत्तात्रयांना नमस्कार केला आणि दत्तात्रय सांगतात ते ऐकायला बसून गेला. आणि हे सगळं दृश्य आई पाहते अनुजाई की एवढे एवढे महात्मा दाड्या जटान घेणं देणं, हां, आणि हे ते पायापुढे डोकं टेकताय आणि हा बसलाय. अरे हाच तर गुरु आहे, सद्गुरू कुठे? काय दाखवावं लागलं शेवटी? दृश्य. अनुसयेला काय दाखवावं लागलं? दृश्य दाखवावं लागलं. असं तर काही सांगता येत नाही मी सद्गुरू आहे. हल्ली तर सद्गुरूचं ग्रीटिंग कार्ड असतं, हां, कॉन्टॅक्ट नंबर असतो. तिच्या पोटी जन्माला आले होते रे समोर, असं बोलले नाही किंवा खुणवलं पण नाही. आता या अवस्थेतून मला कोण सोडवणार? दत्तात्रय म्हणाले, गुरुला शरण जा. ते ऐकून माता वेगेने उठून दत्तात्रयांच्या चरणावर मिठी मारली. खलास, संपलं. हे पाहिलं दृश्य. सगळे ऋषीने उठले आणि चरणावर मिठी मारली. आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो, नेनो अन्य उपाय. आम्हाला दुसरे काहीही नेम माहीत नाही.
आणि कळून येतात दत्तगुरूंना मनोमन अत्यानंद झाला. आजचा दिवस धन्य आहे. त्यांना वाटले, मातेचे हात धरून त्यांनी अत्री मुनीजवळ आले. दोघांनी त्यांना नमस्कार केला. अनुसये मातेच्या तोंडून शब्द फुटेना. ते पाहून मुनिराजांना आश्चर्य वाटले. त्यांचे मन कळवळले व त्यांनी या बाबतीत विचारून मातेला काहीच सांगता येईना. तेव्हा मुनिराजांची लीला प्रेमानं कुरवाळीत शांत होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. दत्त आईला घेऊन वडिलांकडे आले. दत्ताने आणि अनुसयेने दोघांनी नमस्कार केला. कोणाला? अत्री ऋषीला. आणि अत्री ऋषीने शांत हात ठेवला. म्हणजे तुझे गुरु कोण आहे? अत्री नत्री. म्हणून सांगितलंय, पतिर्ब्रह्मा पतिर्विष्णू पतिर्देवो महेश्वरा पतिर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून अशी सिद्धी सांगितली. म्हणून त्यावेळेस माता मुमुक्षत पावली असे कळून येताच मनोमय आनंद झाला. आजचा दिवस धन्य आहे म्हणून मातेचा हात धरून अत्री मुनीजवळ आले. दोघांनी नमस्कार केला. अनुसये मातेच्या तोंडून शब्द फुटेना. ते पाहून मुनिराजांना आश्चर्य वाटले. तेव्हा मुनिराजांनी तिला प्रेमानं कुळून शांत हो असं म्हणत मस्तकावर हात ठेवला. त्यावर अनुसया माता हात जोडून म्हणाली, सद्गुरू कृपाळवा, मी पतित अनाथ आहे. माझा अंगीकार करा. माझं भवभय निवारण करा. मला आपल्या चरणाचा थारा द्या. मायामोहाच्या संघामुळे नरकात पतन पडलं. दारुण यमाचा पास पडेल अशा भीतीनं मी तुम्हाला शरण आलेली आहे. मी सर्व भावे शरण आली आहे. हे ऐकून अत्री मुनी दत्ताकडे पाहून म्हणाले. दत्तगुरूंनी त्यांना अनुसये मातेचा उद्धार करण्याची नम्र विनंती केली. दत्तांनी अत्री ऋषीला सांगितलं की करा उद्धाराचा, त्याला वेळ नाही, आली आहे वेळ उद्धार करायची. आता इकडे सांगितलं उद्धरे आत्मा आत्माना, आणि इथे म्हणतात उद्धार करा. इकडे आपण आपला उद्धार करायचा असं सांगितलं आहे आणि इकडे सांगितलं की उद्धार करा. कारण दत्तात्रयांना कायदा मोडावा लागला. कारण कोण आहे? आई. नमा तू परमदैवता. आणि तुम्ही म्हणता फोटो काढून ठेवा, पालथे मारा. आता तुमचा पत्ता कुठे लागेल? फोटो पालथे मारणाऱ्यांचा. आणि दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतो म्हणे मी. म्हणजे एवढं ज्ञान त्याच्यात आहे. म्हणून कोणीही वाचू नये, कारण ते वाचून कळणार. किती पानं उलटवले आपण, नाही सांगितल्यावर सुद्धा गुरुचरित्राचं पारायण किती केले, पण कळालं का काही नाही. कारण त्याच्यात सकामता घालून टाकली यांनी. की हे काम होऊन जातं, ते काम होऊन जातं, ते काम होऊन जातं. देवापुढे प्रसाद पडलाय, कोणी देणार नाही, तर मग घेण्याचं प्रमाण केवढं आहे हे कोणी न पाहता. इतकं ते कठीण आहे ते. म्हणून ते गुरु अंजने विन कळणार नाही. दत्तगुरूंनी त्यांना अनुसयेचा उद्धार करण्याची नम्र विनंती केली. त्यावर अत्री म्हणाले, बाळा, तू त्रिगुणात्मक सर्वेश्वर असून अंतःकरणाचा फार कोमल आहे. तुझ्या अंगी सर्व सामर्थ्य असून सुद्धा तू मला आज्ञा करतो. त्यामुळे मी त्वरित दीक्षा साहित्य सिद्ध कर. सर्व सिद्ध दत्तगुरूच्या दास्यत्वानं झालं आणि अनुसयेला अनुग्रह झाला. कृष्णार्पणमस्तु. पण साहित्य कोणाला गोळा करायला लावलं? आत्रीने. तू कर, तुझी आई आहे ना, तू साहित्य कर. कारण त्यांनी का नाही केलं? तर पत्नी आहे म्हणून मोह होईल. आता शिष्यत्व आहे म्हणून शिष्यत्वाला जितकी आज्ञा करता येते तितकी दुसऱ्याला नाही. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली.